केस गळणे, कोंडा, केस पातळ होण्याच्या समस्या आजकाल कॉमन झालेल्या आहेत. महागडे केमिकल प्रोडक्ट वापरले तरीसुद्धा ह्याचा काही फरक झालेला नाही. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्याबरोबर कडुलिंबापासून बनणारं हे हेअर टोनर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्यापैकी समस्या दूर होतील. तर चला हे कसं काय तयार करायचं ते बघूया. आता हे बनवण्यासाठी आपण आलेलो आहे किचनमध्ये. गॅसचं फ्लेम ऑन करायचं आणि त्यावर एखादं भांडं ठेवा. भांडं थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. येथे मी फिल्टर पाण्याचा वापर केलेला आहे. खारं पाणी किंवा बोरचं पाणी अजिबात वापरू नका. त्यामध्ये केमिकल्स असल्यामुळे त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. आता ह्या पाण्याला हलकं गरम झालं किंवा उकळी आली तर आपल्याला सर्वप्रथम येथे वापरात घ्यायचं आहे कडुलिंब. कडुलिंबाची पानं अगर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या कडुलिंबाच्या पानांचा जे पावडर असतो ना, त्याचासुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. आता ह्या पाण्यामध्ये कडुलिंब घातल्यानंतर ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं, कारण ते पावडर असल्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात. त्या होऊ नये म्हणून आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे कडुलिंब अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. कडुलिंब टाळूवरील कोंडा, खाज आणि कोणत्याही प्रकारचे जे फंगल इन्फेक्शन आहे ते दूर करते. आता नंतर आपण इथे वापरणार आहोत कढीपत्ता. बीटा कॅरोटीन आणि प्रोटीनचा एकमात्र स्रोत आहे. कढीपत्त्यामध्ये मुबलक प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन असतात. त्याचबरोबर केस पातळ होण्यापासून रोखते. यातील अँटीऑक्सिडंट्स केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. दिसल्यामध्ये ही छोटी छोटी लहान पानं असली तरी त्यांचे फायदे भरपूर आहेत. इथे 10 ते 15 आपण कढीपत्ता घेतलेला आहे. कडुलिंबाचं जे आपण पाणी तयार केलेलं आहे त्यामध्येच हे कढीपत्ते आपल्याला घालायचे आहेत. छानपैकी ह्यांना ढवळून मिक्स करून घ्या आणि हे जे फायदे आहेत ते खूपच चांगले आहेत. अगर तुमच्याकडे कढीपत्ता नसेल, त्याचा कढीपत्त्याचा पावडर जरी असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर इथे करू शकता. केसांना खूपच फायदा देणारा आणखी एक घटक आपण इथे उपयोग करणार आहे, ते म्हणजे मेथीदाणा. मेथीदाणे हे निकोटिनिक ॲसिड आणि प्रोटीनचा चांगला एकमात्र स्रोत आहे, जे केस गळणे त्वरित कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. हे केसांना नैसर्गिक ओलावा आणि चमक देतात, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात. इथे बघा, आपल्याला 1 चमचा मेथीदाण्याचा घेतलेला आहे. हे दिसण्यामध्ये खूपच छोटे छोटे असले तरी मेथीदाणा ह्यांचा फायदा खूपच छान आहे. मेथीदाणा हा फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर हा केसांसाठी पण खूपच फायदेशीर आहे. इथे बघा, मी 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे. आता ह्या मेथीला ह्या पाण्यामध्येच आपल्याला घालायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये सगळं घालून झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला नीट शिजवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो ठेवायचा आहे. स्लो गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं ह्या पाण्याला उकळी आणू द्यायची आहे. जसे की ह्यामधले आपण जे घटक घातलेले आहेत त्यांच्यातला जो पण क्वालिटी आहे, गुडनेस आहे, ते ह्या पाण्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आता बघू शकता, गॅसचा फ्लेम आपण स्लो केलेला आहे. माझ्या प्रिय सखींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटी किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. आता हे पाणी तयार झालेलं आहे. आता येथे गॅस बंद करायचं आणि ह्या पाण्याला थोडंसं थंड होण्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे. पाणी थंड झाल्यानंतर छानपैकी पाण्याला आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे पाणी गाळून घ्यावं लागणार आहे. आता हे जे कढई आहे, जी माझ्याकडे छोटीशी कढई आहे, ती साईडला ठेवायचं हे भांडं. आणि आता इथे एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीवरती आपल्याला गाळण घ्यायचं आहे. तुमच्याकडे एखादा कॉटनचा सुती कापड असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. आणि हे जे पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे ते आता इथे गाळून घ्यायचं आहे. फायनली कडुलिंबाचं हे एक हेअर टोनर तयार झालेलं आहे. आता ह्या हेअर टोनरचा वापर नक्की कसा करायचा, चला ते पण बघूया. पण त्यापूर्वी ह्यामध्ये आपल्याला आणखी एक पदार्थ वापरायचा आहे, जे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर होणार आहे. आता ह्याचा कलर पण खूपच सुंदर आलेला आहे. कडुनिंबापासून तयार झालेलं हे हेअर टोनर आपल्या केसांच्या भरपूर समस्या दूर करणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या तेलाचा वापर करावा लागणार आहे. आपण इथं कॅस्टर ऑइल वापरलेलं आहे. या एरंडीच्या तेलामध्ये रायसोनायलेसिक ॲसिड असते, जे डोक्यातील रक्ताभिसरण वाढवते आणि नवीन केस उगवण्यास मदत करते. हे टोनरमधील पोषक घटक टाळूमध्ये लॉक करते आणि पातळ केसांना जाड करण्यासाठी आपली मदत करते.
आता छानपैकी हे सगळं पाणी मिक्स करून घ्यायचं, कारण तेल घातल्यानंतर ते वर थांबते, पण त्याला आपल्याला मिक्स करावं लागणार. तुमच्याकडे अशा प्रकारची स्प्रे बॉटल असेल तर त्याचा नक्की वापर करा. स्प्रे बॉटलमुळे तुम्हाला हा जो हेअर टोनर आहे तो वापरण्यास खूपच तुम्हाला सोयीस्कर होणार आहे. आता ह्या स्प्रे बॉटलमध्ये पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आपल्याला हे जे कडुनिंबाचं आपण टोनर बनवलेलं आहे. आता हे बनवल्यानंतर जी थोडं उरलेलं होतं ना पाणी, त्याचा पण आपल्याला वापर करायचा आहे. तो वापर कसा करायचा चला ते पण बघूया. पण त्यापूर्वी आपण ह्या टोनरचा या स्प्रे बॉटलचा वरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याचा तुम्ही वापर करू शकता. सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्यायची, त्याच्यातला गुंता काढायचा आणि केसांच्या मुळांना तुम्हाला हे स्प्रे वापरायचा आहे आणि हलकासा मसाज करून तुम्ही ह्याला असंच ठेवू शकता किंवा बाहेर गेला तरी ह्याचा तुम्ही वापर करू शकता. फ्रेंड्स, उरलेल्या पाण्यामध्ये तुमचा आवडता शॅम्पू मिक्स करून ह्याने तुमचे केस धुतले तर केसांच्या पण समस्या दूर होतील, केस सिल्की सॉफ्ट होणार.